वळूयात पुढच्या बातमीकडे। धारावीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मिशन धारावी सुरू केलंय। जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या माटुंगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, धारावी क्रॉस रोड आणि कुर्ची कॉर्वे नगर या धारावीतल्या काही भागांवर जास्त लक्ष दिलं जातंय। हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आणि गर्दीचा असल्याने इथं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अवघड होऊन बसलंय। परिणामी इथे संसर्गाचं प्रमाण अधिक आहे। धारावीत सध्या 1036 कोरोनाग्रस्त असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 37,000 नागरिकांना विविध जागी क्वारंटाईन करण्यात आलंय। तर आतापर्यंत हाय रिस्क झोन मधील 47,500 लोकांची तपासणी करण्यात आली आहे। तर गंभीर बाब म्हणजे धारावी पोलीस स्टेशन मधील 24 पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली आहे। ही बाब लक्षात घेत राज्य सरकार आणि महापालिकेने धारावीसाठी काही केअर सेंटर्स आणि विशेष कोविड रुग्णालयही उभारली आहेत। आता एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातून। पुण्यात येत्या शुक्रवारपासून 3 दिवसांसाठी औषधांची घाऊक खरेदी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय पुण्याच्या केमिस्ट असोसिएशनने घेतलाय। औषधांची घाऊक खरेदी विक्री करणाऱ्या सदाशिव पेठेतील औषध विक्रेत्यांकडच्या 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे आसपासच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। शिवाय या कालावधीत सदाशिव पेठेतील औषध विक्रेते असलेल्या भागांचं संपूर्णतः निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे। या कालावधीत किरकोळ औषध विक्रेत्यांनी औषधांचा पुरेसा साठा करावा असं आवाहन केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलंय। शिवाय सोमवारपासून म्हणजेच 18 मे पासून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत घाऊक औषध खरेदी विक्री सुरू करण्यात येईल असं असोसिएशनने स्पष्ट केलं।